आजचा दुर्दैवी अनुभव. अतिवृष्टी व मानवनिर्मित निसर्गाची होणारी हानी. आजच्या पूर्व अतिवृष्टी, दरड कोसळण्याच्या परिस्थितीला जबाबदार को? आज सकाळी 5 वाजता आमचे मित्र माजी सरपंच योगेश बामगुडे यांचा फोन आला आणि माझा फोन सायलेंट असल्या कारणाने तो उचलला गेला नाही. त्यांना मी पुन्हा 7 वाजता फोन केला आणि त्यांनी सांगितले दरड कोसळून गावातील एक जण दगावला. हे ऐकून मन सुन्न झाले. तात्काळ आमचे वेस्टर्न घाट बचाव समितीचे बाळासाहेब दुडे, विवेक तोंडे, विश्वासराव तोंडे यांना फोन केला व ताम्हिणी घाटाकडे मार्गस्थ झालो. योगेश बामगुडे यांना पुन्हा चालू सत्य परिस्थितीसाठी पुन्हा फोन केला असता त्यांनी सांगितले आदरवाडी गावात ताम्हिणी घाटाच्या अगोदर रात्रीचे 2:30 वाजता दरड कोसळून हॉटेलच्या शेड खाली सापडून हॉटेल मालक शिवभक्त शिवाजी बहिरट पत्र्याचे शेड व मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दगावला. दुसरा व्यक्ती आचारी जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखालून निघून आरडाओरडा केल्याने तेथील जवळील हॉटेल चालक एनपुरे धावून आले व त्याच वेळेस पुण्याहून कोकणात जाणाऱ्या एसटी ड्रायव्हरने एसटी थांबवून गावातील नागरिकांना बोलावून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शिवाजीला बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली पत्राच्या लोखंडी अँगल व ढिगाऱ्यामध्ये अडकून शिवाजीचा श्वास कोंडला व शरीरावर जखमा झाल्या व प्रचंड रक्तस्रावाने हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच दगावला. शिवाजी हा 6 जून 2024 ला जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आदरवाडी ग्रामस्थ व स्वराज्य संघटना यांनी मिळून ठेवलेल्या अन्नदान, पाणी वाटप, आरोग्य सुविधेसाठी झोकून देऊन मदत करताना दिसला. दरवर्षी रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांना सहकार्य करणे. गावात लाईट गेली, पाणी नसेल तर हा युवक गावातील समस्या सोडवताना अग्रेसर असतं. प्रत्येकाला सुखदुःखात सहकार्य करण्यास अग्रेसर असतं. माजी सरपंच सुहास बामगुडे, सरपंच योगेश बामगुडे, नाथा चोरघे, सरपंच राकेश चोरघे यांच्या नेहमी खांद्याला खांदा लावून काम करताना दिसणारा तरुण आपला हॉटेल व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्य करत होता. नवीनच लाखो रुपये खर्च करून 1 महिन्यापूर्वी पिकनिक पॉइंट नावाचं हॉटेल चालू करून व्यवसाय वाढवून आपले कुटुंब आर्थिक सक्षम करण्याचा उद्दिष्टाने हॉटेल चालवत होता. करता युवक दगवल्याने कुटुंबाचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण झाले आहे. अगोदरच कर्ज काढून नवीन हॉटेल चालू केले होते, ते दरडीखाली नेस्तनाबूत झाले आहे. अशा परिस्थितीत या बहिरट कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत मिळावी हीच अपेक्षा. निशब्द. पूर्णविराम. तसेच जाताना पुणे कोलाड महामार्गावर अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळल्याने माती दगडे रस्त्यावर आले होते, त्यामुळे दिवसभर रस्ता बंदच होता. मुळशी तालुका डोंगर दऱ्याचा असून नैसर्गिक वनसंपत्ती, झाडे यांमुळे हिरवागार असणारा डोंगर हा काही धनदांगड्या लोकांनी पोखरण्याचे काम हाती घेतले आहे. बेसुमार झाडांची कत चालू केली आहे. संबंधित प्रशासन डोळ्यावर पट्टी लावून बसले आहे. अशा परिस्थितीत निसर्गाची प्रचंड हानी होऊन शेतकऱ्यांची शेती व घरे गाडली जात आहे. अशा परिस्थितीत डोंगराचा शेजारील असणारे गावातील नागरिक जीव मुठीत धरून तेथे राहत आहे. पुणे मुंबई शहरातील काही खाजगी प्लॉट धारक यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने मनमानी पद्धतीने डोंगरांचे व झाडांचे बेसुमार उत्खनन करत आहेत. त्याचाच प्रत्यय आज लावसा, ताम्हिणी, नांदिवली येथील दरड दुर्घटनेतून दिसत आहे. यातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही बोध घेणं गरजेचं आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर व प्लॉट धारकांवर प्रशासन, सरकार कारवाई करणार का नाही हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. आज जागेवर जाऊन पाहणी केलेले व्हिडिओ, फोटो खाली पोस्ट केले आहेत. आपला विश्वासू राजू फाले, स्वराज्य संघटना, छत्रपती संभाजीराजे.